सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या। राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। डॉक्टर बाबा आढाव यांच्या ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात याव्यात या आंदोलनाला राहुरीमध्ये परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय, तर राज्यपालांना तहसीलदारांच्या द्वारे निवेदन सादर केलं गेलंय। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या। या निवडणूक निकालामध्ये सत्तेच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनचा गैरवापर करून महायुतीनं बहुमत मिळवलंय। याबाबतच्या अनेक घटना आपल्यासमोर पुराव्यानिशी मांडल्या जात आहेत। अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतलेत, प्रसारमाध्यमांनी देखील आपापले निष्कर्ष मांडलेत। यात सर्वात महत्त्वाची आणि अधोरेखित करणारी बाब म्हणजे तब्बल 95 मतदारसंघामध्ये झालेलं मत आणि मोजलेलं मत यामध्ये मोठा फरक आढळून आला आहे। यात 13,53,151 इतकी मतं अतिरिक्त आढळून आली आहेत। यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। लोकशाहीची मूल्य पायदळीत उडवली जात आहेत। निवडणुकीत पारदर्शकता राहिलेली नाही। लोकांचा विश्वास निवडणुकीवरून उडतोय। पैशांचा प्रचंड वापर निवडणुकीत वाढलाय। ही चिंताजनक बाब असून यामुळे पुरोगामी चळवळीचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी 28 ते 30 नोव्हेंबरपर्यंत आत्मक्लेश आंदोलन केलं। या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिलाय, तर सर्व सामाजिक चळवळीच्या नेत्यांनी देखील सहभाग घेऊन पाठिंबा दिला आणि तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि सगळ्या बातम्या आणि मतांच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं असता तर सगळ्या मतांमध्ये ईव्हीएमच्या बाबतीत आणि व्हीव्हीच्या बाबतीमध्ये मतांची मोजणी झालेली नाही आणि व्यवस्थितरित्या त्याचं पूर्ण आकडेवारी जुळत नसल्यामुळं आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड बाबा आढाव गेल्या 3 दिवसापासून पुण्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची त्या बाबतीत एकच मागणी आहे की लोकसभा, विधानसभा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपल्या व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम या बाबतीत नसून तर बॅलेट पेपरवर त्या घेण्यात याव्यात या मागणीसाठी यामध्ये आहे। बराचसा मतांचा घोळ या महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे। बऱ्याचशा जागांवर मतांचे आकडे जुळले नाही, तर केंद्रात आणि राज्यामध्ये ईव्हीएमच्या बाबतीमध्ये पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनेतल्या कार्यकर्त्यांमध्ये एक शंका निर्माण झालेली आहे। प्रशासनाच्या माध्यमातून शंका निर्माण झालेली आहे आणि मतमोजणीच्या वेळेस ज्या पद्धतीने हे जे ईव्हीएम बंद पडलेले आहेत ह्या सगळ्या बोगस आणि निष्कृत दर्जाची असलेली ही जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया थांबवून लोकशाहीमध्ये माणसांच्या, विरोधकांच्या आणि संघटनेच्या मताचा विचार झाला पाहिजे आणि ही आमची मागणी घेऊन आम्ही राहुरीच्या या तहसीलदारांना देण्यात आलेलो आहे। एक महत्त्वाची गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या देशामध्ये ही जी लोकशाही निर्माण झाली ती आम्ही असं म्हणतो की ही लढून मिळवलेली लोकशाही ती टिकवायची असेल तर निवडणूक आयोग, त्याचबरोबर न्यायपालिका, मीडिया या सगळ्या प्रक्रिया ह्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे। याच सगळ्या मागणीसाठी आणि कॉम्रेड बाबा आढाव यांच्या उपोषणाला सगळ्या कार्यकर्ते राहुरी तालुक्यातल्या परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी ईव्हीएम हटवा, देश वाचवा, लोकशाही वाचवा म्हणून नारा देऊन आम्ही लढाई सुरू केलेली आहे। नुकत्याच गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या आणि तत्पूर्वी 6 महिन्यापूर्वी भारत देशाच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या दोन्ही निवडणुकीच्या मताच्या तफावती संदर्भामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख असा करावा वाटतो की लोकसभेच्या इलेक्शनचं मतदान आणि विधानसभेचं मतदान यामध्ये विरोधी पक्षांना आणि सत्ताधारी पक्षांना जे काही मतदान झालं याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये जे काही मनामध्ये ज्या सुप्त भावना आहेत या निवडणुकीसंदर्भात किंवा निवडणुकीच्या निकालासंदर्भामध्ये त्या व्यक्त करण्यासाठी या राज्याचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड बाबा आढाव यांनी पुणे येथे महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन केलं होतं 2-3 दिवस गेल्या आठवड्यामध्ये। तर त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या राहुरी तालुक्यातील पुरोगामी चळवळीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि आमची देखील हीच मागणी आहे की ईव्हीएम हटाव, देश बचाव। ईव्हीएमच्या माध्यमातून आपण जर काही जुन्या प्रतिक्रिया जर ऐकल्या त्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील
किंवा अनेक बुजुर्ग नेते असतील, या सर्वांच्या प्रतिक्रिया होत्या की ईव्हीएम या देशामध्ये चाललं नाही पाहिजे. परंतु हा देशामध्ये या ईव्हीएमचा वापर सोयीस्करित्या केला जातो आणि म्हणून या ईव्हीएमचा या देशाच्या लोकशाहीतून नायनाट करण्यात यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि भविष्यामध्ये जे काही कॉम्रेड बाबा आंदोलन हाती घेतील त्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असेल या ठिकाणी मी नमूद करतो. धन्यवाद. ईव्हीएम बचाव, ईव्हीएम हटाव, देश बचाव, ईव्हीएम हटाव, देश बचाव, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय लोकशाहीचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, महाराजांचा विजय असो, होळकरांचा विजय असो, एकलव्यांचा विजय असो. आम्ही राहुरी येथून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून सहभागी होतोय आणि आम्ही अशी मागणी करतोय की यापुढील निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणी केली गेली आहे. यावेळी शिरीष गायकवाड, राधेश्याम कुसमुडे, कुमार भिंगारे, राजू ठाकर, अमजद पठाण, संदीप कोकाटे, सतीश गायकवाड, आदित्य साळवे, महेश साळवे, विकी बोर्डे, यमुना भालेराव, सिद्धार्थ नेहे, इम्रान सय्यद, शुभम पवार, प्रवीण धांडे, सुदर्शन बोर्डे, डॉक्टर जालिंदर घिगे यांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.